नमस्कार. स्वादिष्ट पदार्थ मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पौष्टिक अशा ड्रायफ्रूट रोलची रेसिपी. त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. सर्वप्रथम येथे आपण अर्धी वाटी बदाम बारीक कट करून घेऊयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण बदाम कट करणार आहोत. आता आपण अर्धी वाटी काजू व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घेऊ. आता आपण अर्धी वाटी अक्रोड व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बारीक कट करून घेऊयात. आता इथे मी पाव वाटी पिस्ता घेत आहे, तो आपण बारीक कट करून घेऊ. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतले आहे. यात आपण 1.5 वाटी बिया काढलेले खजूर घेऊन मिक्सरवरून अशा प्रकारे बारीक करून घेतले आहे. आता एका कढईत 2 ते 3 चमचे खसखस व्यवस्थित गरम करून घेणार आहोत. आता याच कढईत तूप टाकून व्यवस्थित वितळून घेऊयात. आता यात सर्व चिरलेले ड्राय फ्रूट्स टाकून व्यवस्थित गरम करून घेऊया. हे ड्राय फ्रूट्स आपण एकसारखे हलवत राहणार आहोत, जेणेकरून ते खाली लागणार नाहीत. आता आपण 2 ते 3 मिनिटे हे ड्राय फ्रूट चांगले गरम करून घेतले आहेत. ते आपण आता काढून घेऊयात. आता कढईत 2 चमचे तूप घेऊ. यात 2 चमचे मनुके व्यवस्थित परतून घेऊ. आता यात मिक्सरवर बारीक केलेल्या खजुराची पेस्ट टाकू व ती व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण पाहू शकता आपले मिश्रण पातळ व्हायला लागले आहे. यात आपण पाव वाटी भोपळ्याच्या बिया टाकून मिक्स करून घेऊयात. आपण पाहू शकता मनुके, खजूर आणि भोपळ्याचे बिया छानपैकी एकत्र झाले आहेत. आता यात मगाशी गरम केलेले ड्राय फ्रुट्स टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक काळजी घ्या की ही सर्व प्रक्रिया करताना गॅस हा मंद आचेवर ठेवावा. आपण पाहू शकता आपले सर्व मिश्रण हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. ते थोडे थंड झाल्यावर आपण एका पोळीपाटाला तूप लावून त्याचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रोल बनवून घेऊ. आता एका ताटात आधी गरम केलेली खसखस घेऊन त्यावर अशा प्रकारे रोल फिरवून घेऊ की जेणेकरून सर्व बाजूंनी खसखस लागेल. आता हा रोल आपण फ्रीज मध्ये ठेवून थंड केला आहे. आपण पाहू शकता त्याच्या किती छान वड्या पडत आहेत. आपण पाहू शकता सर्व ड्राय फ्रुट्स व्यवस्थित मिक्स झाले आहेत आणि आपल्या वड्यांना आकारही छान आला आहे. यात तुम्ही तुमच्या आवडीने अजून काही ड्राय फ्रुट्सही ऍड करू शकता. अशा प्रकारे तयार आहे आपला पौष्टिक असा ड्राय फ्रूटचा रोल. तर आजची रेसिपी आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.